गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा आपण न्यूमरिकल्स बघितले ओसवाल्ड डायल्यूशन लॉवरचे. त्याच्यानंतर तुमच्या चॅप्टरमधला खूप महत्त्वाचा पार्ट आपण बघतो आहे अँड दॅट वन इज द आयोनायझेशन ऑफ वॉटर किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑटो आयोनायझेशन, सेल्फ आयोनायझेशन ऑफ वॉटर. आणि याच्यावर आधारित पुढचा पार्ट तुमचा PHचा, ज्याच्यावर तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन पण विचारले जातात अँड अगेन इट इज इम्पॉर्टंट फॉर युअर न्यूमरिकल्स. न्यूमरिकल्स तर एंट्रान्ससाठी खूप महत्त्वाचे, तुम्हाला PH ह्या टॉपिकवर विचारले जातात. बघा आता आयोनायझेशन ऑफ वॉटर किंवा ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर काय असणार. इफ यू कन्सिडर द वॉटर इज अ पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तुम्ही 8वी 9वीपासून शिकत आलेत. वॉटर इज अ पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. खूप कमी प्रमाणात ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करेल जर ते प्युअर असेल तर. इन प्युअर स्टेट वॉटर कंडक्ट्स व्हेरी लेस क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. इट आयोनायझेस टू अ लिटिल एक्सटेंट. खूप कमी प्रमाणात ते आयोनाइज होईल. बघा याचं आयोनायझेशन आपण कसं दाखवणार. ऑटो आयोनायझेशन असेल किंवा आयोनायझेशन असेल व्हेन वॉटर H2O 2 टाइम्स घेतलं आहे, 1 टाइम लिहिलं तरी पण चालेल. जर समजा आपण 2 टाइम्स घेतलं तर याला लिहिणार कसं. बघा वन ऑफ द वॉटर मॉलिक्यूल गिव्स प्रोटॉन. एक वॉटर मॉलिक्यूल याला प्रोटॉन डोनेट करेल, म्हणजे ह्या H2Oचं कन्व्हर्शन होईल H3O पॉझिटिव्हमध्ये, ज्याला तुम्ही हायड्रोनियम आयन म्हणणार. मग यातला प्रोटॉन जर गेला, H+ आयन जर गेला तर OH- आयन त्या ठिकाणी राहील. ओके, तर झालं तुमचं ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. वॉटरचं आपण या ठिकाणी ऑटो आयोनायझेशन दाखवलं. सिंगल H2O मॉलिक्यूल दाखवलं तरी चालेल. H2O आयोनायझेस ॲज H+ आयन OH- आयन. काय तयार होईल H2O पासून H+ आयन OH- आयन. कारण की H3O जो आहे त्याला आपल्या कन्व्हिनियन्ससाठी शेवटी आपण काय दाखवतो, मागच्या बघितलं आपण. H3O पॉझिटिव्ह हायड्रोनियम आयन इज रिप्रेझेंटेड ॲज H+ आयन फॉर अवर कन्व्हिनियन्स. ओके, तर या पद्धतीने ह्या वॉटरचं आयनायझेशन आपण दाखवणार. मग याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट तुम्ही कसा लिहिणार मित्रांनो. भरपूर वेळेस गेलं आपल्याला. K = कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह इंटू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O, म्हणजे H2O² आपण त्या ठिकाणी लिहिणार. बरोबर आहे. बघा मग आता H2O² आपण खाली लिहिलं आहे. पण तुम्हाला असं म्हटलं मी सुरुवातीला, प्युअर वॉटर जर असेल तर त्याचं आयनायझेशन खूप कमी प्रमाणात होतं. म्हणजेच काय, मोस्ट ऑफ द वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो जसाचा तसा या ठिकाणी रिमेन्स अनडिसोसिएटेड. त्याचं डिसोसिएशन होणारच नाही. खूप कमी प्रमाणात तो डिसोसिएट. म्हणून या ठिकाणी बघा आपण तो डिसोसिएट खूप कमी प्रमाणात होतो. मोस्ट ऑफ द मॉलिक्युल्स रिमेन्स ॲज इट इज. म्हणून H2Oचं कॉन्सन्ट्रेशन आपण कॉन्स्टंट कन्सिडर करणार. H2Oचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होत नाही. खूप कमी प्रमाणात तो आयनाइज होतो. खूप कमी प्रमाणात त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार. म्हणून त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर आपण कॉन्स्टंट कन्सिडर केलं या ठिकाणी तर तुम्हाला काय लिहिता येईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O कॉन्स्टंट K+. मग बघा आता या ठिकाणी हेच इक्वेशन तुम्ही कसं लिहिणार. Here this equation can be given as K = concentration of H3O positive into concentration of OH- divided by K+, K'. Therefore K into K', which is equal to concentration of hydronium ion into the concentration of OH- ion. बघा K जो आहे तुमचा अगोदरचा हा तुमचा डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर जर आहे नंतरचा K तुमचा वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आपण कॉन्स्टंट कन्सिडर केलं, त्याचा तो K आपण लिहिला आहे. दोघांचा प्रॉडक्ट जो असेल कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंटचा प्रॉडक्ट सुद्धा कॉन्स्टंट असेल. देअरफॉर हिअर ह्या दोघांचा प्रॉडक्ट पण कॉन्स्टंट आहे अँड दॅट कॉन्स्टंट इज रिप्रेझेंटेड ॲज KW. कशाने दाखवणार त्याला तुम्ही, KW ने दाखवणार, which is concentration of hydronium ion into the concentration of OH- ion. Means here
के डब्ल्यूचा अर्थ काय झाला मित्रांनो, के इंटू के डॅश, अँड विच इज नोन ॲज, काय म्हणणार त्याला, आयोनिक प्रोडक्ट. व्हेरी इम्पॉर्टंट टर्म, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर, और इट ऑल्सो कॉल्ड ॲज आयन प्रोडक्ट ऑफ वॉटर. काय म्हणणार त्याला तुम्ही, आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर और आयन प्रोडक्ट कॉन्स्टंट असं म्हटलं तरी चालेल, आयन प्रोडक्ट कॉन्स्टंट ऑफ वॉटर. बघा आता याचं आयनाशन केल्यानंतर आपण या ठिकाणी इक्वेशन मिळवलं, के डब्ल्यू इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह इंटू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन. के डब्ल्यू म्हणजे काय, आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. मग तुम्हाला जर परीक्षेत विचारलं मित्रांनो, हाऊ विल यू डिफाईन आयन प्रोडक्ट कॉन्स्टंट, आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर, के डब्ल्यूला तुम्ही कसं डिफाईन करणार. व्हेरी सिम्पल, इक्वेशन तुमच्या समोर आहे, त्याच्यानुसार तुम्हाला डेफिनेशन द्यायची आहे. कसं देणार मग डेफिनेशन, सिम्पली इट इज अ प्रोडक्ट, गुणाकार आहे, इट इज द प्रोडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. इट इज द प्रोडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स ऑफ वॉटर ॲट इक्विलिब्रियम अँड ॲट अ गिव्हन टेम्परेचर. दिलेल्या टेम्परेचरला आणि इक्विलिब्रियमला, इथे इक्विलिब्रियम दाखवले बघा, दिलेल्या टेम्परेचरला इक्विलिब्रियमला वॉटर जे आयोनाइज झालं आहे त्या आयन्सचा, आयनाइज झाल्यानंतर आयन्स तयार झाले, त्या आयन्सच्या मोलर कॉन्सन्ट्रेशन, याचं मोलर कॉन्सन्ट्रेशन, याचं मोलर कॉन्सन्ट्रेशन, त्यांच्या मोलर कॉन्सन्ट्रेशनचा जो प्रोडक्ट आहे, गुणाकार आहे, त्यालाच म्हणणार तुम्ही आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. लक्षात आलं, व्हेरी सिम्पल डेफिनेशन. नाव if you consider the ionic product of water, its value is fixed at 25 डिग्री सेल्सिअस. जर आपण विचार केला मित्रांनो, तर ॲट 25 डिग्री सेल्सिअस याची व्हॅल्यू फिक्स असते, अँड इट इज 1.0 इंटू 10⁻⁻14. 1.0 इंटू 10⁻⁻14. लक्षात आलं. हे पर्टिक्युलरली ॲट 25 degrees Celsius, 298 Kelvin, because as the temperature increases, the value of ionic product changes. It also goes on increasing. जसं टेम्परेचर इन्क्रीज होईल तसं या ठिकाणी आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरची जी व्हॅल्यू आहे मित्रांनो, ती सुद्धा चेंज होईल. टेम्परेचर इन्क्रीज झालं तरी व्हॅल्यू सुद्धा इन्क्रीज होणार. बट हिअर इफ यू कन्सिडर, लक्ष द्या व्यवस्थित, बट हिअर इफ यू कन्सिडर द प्युअर वॉटर, प्युअर वॉटरचा जर आपण विचार केला मित्रांनो, वॉटर आपण सहज ड्रिंक करू शकतो. पितात की नाही तुम्ही वॉटर? डेफिनेटली पितात, बरोबर आहे. का सहज घेऊ शकतो आपण? बिकॉज वॉटर इज न्यूट्रल इन नेचर. वॉटर हे न्यूट्रल आहे. व्हाय इट इज न्यूट्रल, दिस इज द क्वेश्चन. इन प्युअर वॉटर, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन, मी या ठिकाणी आता H+ आयन लिहितो, H3O न लिहिता H3O लिहिलं तरी पण चालेल. Concentration of H+ ion is exactly equal to the concentration of OH- ion. जेवढं कॉन्सन्ट्रेशन H+ आहे तेवढाच OH- पण मित्रांनो. म्हणून वॉटर न्यूट्रल आहे. एखाद्याचं कमी जास्त झालं तर लगेच तो न्यूट्रल नेचर चेंज करतो. कसं चेंज करेल ते आपण पुढे बघणार. तर या ठिकाणी व्हाय वॉटर इज इझी टू ड्रिंक, बिकॉज इट कंटेन्स इक्वल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे याला न्यूट्रलाइज करण्याचं काम हा करेल, याला न्यूट्रलाइज करण्याचं काम हा करेल, म्हणून वॉटर न्यूट्रल असणार आहे. मग इन प्युअर वॉटर ॲट 25 डिग्री सेल्सिअस, 298 केल्विन, ॲट 298 केल्विन, लक्ष द्या व्यवस्थित, ॲट 298 केल्विन H+ आयन कॉन्सन्ट्रेशन आणि OH- आयन कॉन्सन्ट्रेशन is exactly same, and it is 1 × 10⁻⁻7 मोलर. मोलॅरिटी 11वी असताना गेलं आपल्याला, मोल्स पर dm³, त्यालाच आपण मोलॅरिटी असं म्हणतो, बरोबर आहे. तर हे मोलॅरिटी एवढं मोलर कॉन्सन्ट्रेशन दोघांचं आहे. मग जर समजा तुम्ही विचार केला KWची व्हॅल्यू आपण जर प्युअर वॉटरसाठी काढायचं म्हटलं तर किती येईल? KW इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन, म्हणजे H3O पॉझिटिव्ह इंटू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- ion, and therefore KW equal to concentration of H+ ion 1 × 10⁻⁻7. याचं पण तेच आहे, म्हणजे याचा स्क्वेअर, म्हणजेच किती होईल मित्रांनो? विच इज इक्वल टू 1 × 10⁻⁻14. लक्षात आलं. तर ॲट
298 Kelvin at 25 degrees Celsius. The value of Kw is 1 × 10⁻14. And very important, ionic product of water चं equation जे this one and the value this one is applicable. हे कोणाकोणासाठी applicable आहे? is applicable for all the dilute aqueous. हा शब्द महत्त्वाचा आहे. all डायल्यूट ॲक्वियस सोल्युशन जे असतील, म्हणजे जे सोल्युशन वॉटर यूज करून तयार केले असतील, अशा प्रत्येक डायल्यूट ॲक्वियस सोल्युशनला आपण ही व्हॅल्यू अप्लाय करू शकतो. ही इक्वेशन तुम्ही अप्लाय करू शकतात. ठीक आहे. तर हे झालं तुमचं व्हॉट इज द आयोनायझेशन ऑफ वॉटर अँड व्हॉट इज युअर आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. ओके. मग त्याच्यानंतर आपल्याला बघायचं व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट वन इज द कन्सेप्ट ऑफ pH. ओके. मग pHचा कन्सेप्ट काय बघा. ऑलरेडी आपण बघितलं वॉटर आयनायझेस टू व्हेरी लेस एक्सटेंट. त्याच्यात H+ कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा OH- आयन कॉन्सन्ट्रेशन असेल, इट इज निग्लिजिबल. म्हणून त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण कॉन्स्टंट पण कन्सिडर केलं. K' आपण त्याला दाखवलं होतं बघा. मग हे जे खूप स्मॉल कॉन्सन्ट्रेशन्स आहेत H+चे किंवा OH- आफ्टर द डिसोसिएशन आयनायझेशन ऑफ वॉटर, that can be conveniently explained or express. हे स्मॉल कॉन्सन्ट्रेशन, निग्लिजिबल कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला जर कन्व्हिनियंटली एक्सप्रेस करायचे असतील, देन यू कॅन यूज द टर्म pH. यू कॅन यूज द pH स्केल टू आयडेंटिफाय वेदर द सोल्युशन इज युअर ॲसिडिक, बेसिक ऑर न्यूट्रल. एखादं सोल्युशनची ॲसिडिटी, बेसिसिटी, न्यूट्रॅलिटी तुम्हाला डिटर्माइन करायची आहे, वेदर इट इज ॲसिडिक, बेसिक ऑर न्यूट्रल, तर तुम्ही pH स्केलचा यूज करू शकतात. कसं करणार ते आपण पुढे बघणार. बघा या ठिकाणी तुम्हाला म्हटलं आहे मी की कन्सेप्ट ऑफ pH इज व्हेरी इम्पॉर्टंट विच वॉज गिव्हन बाय Sorensen. द कन्सेप्ट ऑफ pH वॉज गिव्हन बाय द सायंटिस्ट Sorensen in 1909. 1909 मध्ये त्याने आपल्याला हा कन्सेप्ट दिला आहे मित्रांनो. मग नेमका हा कन्सेप्ट काय आहे? तुम्हाला H+ OH- खूप निग्लिजिबल स्मॉल कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्यासाठी, कन्व्हिनियंटली एक्सप्रेस करण्यासाठी आपण ह्या कन्सेप्टचा यूज करणार. मग नेमकं pH मीन्स व्हॉट किंवा हाव विल यू डिफाईन pH. बघा लिहिताना त्याला आपण ह्या पद्धतीने दाखवणार. मग pHला तुम्ही नेमकं कसं डिफाईन करणार? सिम्पली इट इज अ निगेटिव्ह लॉगॅरिथम. स्टेटमेंट तुम्हाला सांगते, मग नंतर इक्वेशन आपण लिहिणार. pH डेफिनेशन ह्याच पद्धतीने लिहायची आहे. pH इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस्ट 10. लॉग टू द बेस्ट 10 नेहमी बघतो आपण लॉग टेबलमध्ये, सर्व लॉग टू द बेस्ट 10 तुम्हाला दिलेले असतात. निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस्ट 10 ऑफ कोणाचं निगेटिव्ह लॉगॅरिथम घ्यायचं आपल्याला? बेस्ट 10 ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन प्रेझेंट इन द सोल्युशन. त्या सोल्युशनमध्ये जे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन आहे, त्या हायड्रोजन आयनचा कॉन्सन्ट्रेशनचा निगेटिव्ह लॉग टू द बेस्ट 10 आपल्याला घ्यायचा आहे. त्याला म्हणणार तुम्ही pH. मग मॅथमॅटिकली याला तुम्ही कसं एक्सप्रेस करणार? देअरफॉर इट्स इक्वेशन इज गिवन ॲज pH इज नथिंग बट निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस्ट 10 ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. इक्वेशन लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. न्यूमरिकल्स सॉल्व करताना याचा यूज आपल्याला करायचा आहे. लक्षात आलं? बघा डेफिनेशन तुम्हाला काय सांगितली तीच डेफिनेशन इथं परत आहे बघा. pH इज नथिंग बट द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस्ट 10 ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. P फॉर पोटेन्स, पॉवर. आपण पॉवर एक्सप्रेस करतोय. पोटेन्श, कोणाचं पोटेन्शियल, कोणाची पॉवर? हायड्रोजन आयनची पॉवर एक्सप्रेस करण्यासाठी जे यूज तुम्ही करणार, दॅट वन इज युअर pH. त्याला म्हणणार तुम्ही pH. बघा याला थोडं अजून इंटर कन्व्हर्ट तुम्ही कशा पद्धतीने करू शकतात. समजा तुम्हाला H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं असेल तर ह्याच pHला असं आपण एक्सप्रेस करणार. H+ आयन कॉन्सन्ट्रेशन आहे, मी तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेटने दाखवणार. बघा H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इज गिवन ॲज 10⁻⁻⁻ of pH. It is again a important formula. याचा पण यूज आपण करू शकतो न्यूमरिकल सॉल्व करत असताना. तर बघा दोघं फॉर्म्युले pHच्या संदर्भातलेत विच आर व्हेरी इम्पॉर्टंट.
मग जसं आपण बघा pHला एक्सप्रेस केलं आहे मित्रांनो, pHला यूज केलं टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+, मग तसं त्या वॉटरमध्ये असणारा OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला एक्सप्रेस करायचं असेल तर तुम्ही कसला यूज करणार? डेफिनेटली देन यू कॅन यूज हिअर द अनदर कन्सेप्ट अँड दॅट वन इज युअर POH. OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला द्यायचं असेल तर आपण ह्या POHचा यूज करणार, बरोबर आहे. मग जसं आपण pHची डेफिनेशन बघितली, pH काय म्हटलं आपण? इट द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस्ट ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. आता आपल्याला OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करायचं. सेम काय चेंज करणार? जिथं H+ आयन आहे तिथं फक्त OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन लिहायचं आहे. म्हणजेच काय? अगेन POH इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस्ट एन ऑफ OH minus ion concentration. This is the another formula. Again it is important. POH तुम्हाला एक्सप्रेस करायचं आहे तर ह्या पद्धतीने आपण OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला एक्सप्रेस करायचं आहे तर ह्या पद्धतीने आपण देऊ शकतो. तर झालं तुमचं कन्सेप्ट ऑफ pH म्हणजे काय ते आपण बघितलं, POH म्हणजे काय ते बघितलं. बघा दोघांमधलं रिलेशन आपल्याला आता फाइंड आउट करायचं, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, ज्याच्यावर तुम्हाला बोर्डाला क्वेश्चन विचारला जातो. डिराईव्ह द रिलेशन बिटवीन pH अँड POH. बरोबर आहे, डिराईव्ह द रिलेशन बिटवीन pH अँड POH किंवा डिराईव्ह द रिलेशन किंवा असं क्वेश्चन असेल तुम्हाला डायरेक्ट डिराईव्ह द रिलेशन pH प्लस POH विच इज इक्वल टू 14. हे इक्वेशन तुम्हाला डिराईव्ह करायचं आहे. दिस इज युअर क्वेश्चन. दोघांमधलं रिलेशन तुम्हाला समजलं आता, पण ते आपल्याला प्रूफ करायचं आहे की खरोखर pH आणि POHची सम जर आपण केली, बेरीज जर आपण केली तर ती 14 येते का? बघा आपण जस्ट एक इक्वेशन ह्याच लेक्चरमध्ये बघितलं, दॅट इज द इक्वेशन ऑफ KW इक्वल टू, इथं हायड्रोनियम आयन घेतो आपण, हायड्रोनियम आयनच्या ऐवजी आपण H+ पण घेऊ शकतो. KW is nothing but is the product of concentration of ions of water, molar concentration of ions of water. आठवतं आहे? आणि ह्या KWची व्हॅल्यू पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. KW having the value 1 into 10⁻⁻14. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. रिलेशनला आठवतं आहे? बघा आता या ठिकाणी ह्या रिलेशनमध्ये तुम्हाला H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इंटू OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे आणि त्या दोघांची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 1 × 10⁻14. आता आपल्याला ह्या रिलेशनचा यूज करून वरचं इक्वेशन डिराईव्ह करायचं. कसं करणार? लक्षात असतील. मग एवढा पार्ट तुम्ही यूज करता येता कारण की KWची व्हॅल्यू ऑलरेडी आपण घेतली आहे, बरोबर आहे. नाव टेकिंग लॉगॅरिथम ऑन द बोथ साईड. दोघं बाजूचा जर आपण लॉग घेतला, देअरफॉर लॉग टू द बेस्ट 10 आपल्याला घ्यायचं. लॉग टू द बेस्ट 10 कोणाचा लॉग घेणार? H+ आयन. मग इथं दोघांचा प्रॉडक्ट आहे, गुणाकार आहे. गुणाकार असेल तर लॉग करताना त्याची बेरीज करतो आपण. तुम्ही शिकलेत 11वीला असताना. लॉग टू द बेस्ट ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन प्लस लॉग टू द बेस्ट ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन, गॉट इट, विच इज इक्वल टू 1चा काही प्रश्न नाही आहे. 10 × 1 केलं तर काही फरक पडणार नाही आहे, म्हणून डायरेक्ट काय घेणार तुम्ही? लॉग टू द बेस्ट ऑफ 10⁻⁻14. लक्षात आलं? आता बघा या ठिकाणी दोघं साईडचे आपण लॉग घेतले आहेत. आपल्याला हे प्रूफ करायचं आहे pH + POH इक्वल टू 14. नाव हिअर मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह साइन ऑन बोथ साइड्स. RHS LHFs दोघं बाजूला तुम्हाला यू हॅव टू मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह साइन ऑन लेफ्ट हँड साइड as well as right hand side. And if you do this, then what happens? Then here just multiply here by negative sign. याला जर आपण मायनस ने मल्टिप्लाय केला काय होऊन जाईल मित्रांनो? बघा निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस्ट 10 ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. ओके, याला मी फक्त निगेटिव्ह साईनने मल्टिप्लाय केला आहे. हा प्लस साईन मी ॲज इट इज ठेवला. एवढी जी टर्म आहे, इथून एवढी जी टर्म आहे, अगेन यू हॅव टू मल्टिप्लाय दिस बाय निगेटिव्ह साईन. देअरफॉर व्हॉट इट बिकम्स? निगेटिव्ह लॉग टू द बेस्ट ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. ओके, विच इज इक्वल टू अगेन निगेटिव्ह लॉग टू द बेस्ट ऑफ 10⁻⁻14.
14. Very simple. Okay. Now, negative log to the base of H plus ion means what? That is nothing but your negative log to the base of H plus ion concentration means nothing but your pH. Means instead of this bracket, you can write here pH. This plus sign. Okay. Now, negative log to the base of OH minus ion means what? Negative log to the base of OH minus ion means your POH. Therefore, pH plus POH, which is equal to बघा 10 raised to the power minus 14 आहे. तो पॉवर डायरेक्ट पुढे येते बघा. -14 इंटू -1 म्हणजे झालं ना +14. बरोबर. पॉवर इकडे आली. इकडे काय शिल्लक राहिलं? लॉग टू द बेस 10 ऑफ 10. 10चा लॉग, 10चा लॉग. लॉग 10 इज ऑलवेज 1. मीन्स 14 into 1, that is 1. Therefore, here it proves that pH plus pOH equal to 14. Got it? Very simple. Then what is pH? ह्याच इक्वेशनचा यूज करून तुम्हाला pH पाहिजे असेल तर काय घेणार इक्वेशन? pH equal to 14 minus pOH. Again, you have to use this equation. Similarly, pOH तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर again pOH equal to 14 minus pH. Again, you can use these two different equations. Okay, all these three equations are very important. Again, these three equations are very important, and this is the relation between pH and pOH. What is this? This is the relation between pH and pOH. It is very important because by using this formula, you have to solve the different numericals, and we are going to discuss that numerical in नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट लेक्चर. दुसऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला ते सर्व एक्सप्लेन करायचे आहेत. लक्षात आलं? दिस इज द रिलेशन बिटवीन युअर pH अँड POH. मग तुम्हाला मगाशी म्हटलं होतं बघा मी, pH इज युटिलाइज टू आयडेंटिफाय वेदर द सोल्युशन इज ॲसिडिक, बेसिक और न्यूट्रल. तर सोल्युशन ॲसिडिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला pHचा यूज होऊ शकतो की करता येतो. जसं आता फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन इज एक्झॅक्टली इक्वल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन. ऑलरेडी तुम्हाला सांगितलं मी हे रिलेशन. H प्लस आणि OHचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे असं जर असेल तर काय? H plus neutralizes OH and OH neutralizes H, vice versa. Therefore, here the solution is neutral and the pH is equal to 7. याची जी pH असेल ती किती असेल? 7 असेल. Similarly, sometime what happens, and under such a condition, the solution is, it's very important, it's a neutral. Solution is neutral. Sometime what happens here, the concentration of H plus ion exceeds द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH माइनस आयन. अशी सुद्धा कंडीशन असू शकते जहाँ पे या H प्लस आयन का कॉन्सेंट्रेशन इट्स मोर ग्रेटर दैन OH माइनस आयन कॉन्सेंट्रेशन. तो इस कंडीशन में ये आपका सोल्यूशन जो है वो हो जाएगा एसिडिक, बिकॉज हियर pH जो भी है इट इज़ लेस दैन 7. इस सोल्यूशन का pH 7 से भी कम हो जाएगा. 7 पेक्षा कमी pH होऊन जाईल आणि 7 पेक्षा कमी pH जर झालं देन दैट सोल्यूशन इज योर एसिडिक. तो वो सोल्यूशन हो जाएगा आपका एसिडिक सोल्यूशन. गॉट इट? और तीसरी कंडीशन क्या होती है दोस्तों इसमें? हियर इफ द कॉन्सेंट्रेशन ऑफ H प्लस आयन इज लेस दैन कॉन्सेंट्रेशन ऑफ OH माइनस आयन. तो यहाँ पे OH माइनस आयन का कॉन्सेंट्रेशन ज़्यादा है एज कंपेयर टू H प्लस आयन. देयरफॉर हियर pH of the solution is greater than 7. 7 से भी ज़्यादा pH है. यहाँ पे exactly 7 pH है तो न्यूट्रल हो जाएगा. ये 7 से कम pH है तो एसिडिक हो जाएगा. 7 से ज़्यादा pH है, more than pH exceeds 7. Under such a condition, solution is your basic solution. तो यहाँ पे आपका solution हो जाएगा basic. तो दोस्तों ये तीन जो कंडीशन है, ये तीनों कंडीशन आप यूज कर सकते हैं वेदर दैट सॉल्यूशन इज एसिडिक, बेसिक और न्यूट्रल. अगर आपको आइडेंटिफाई करना है तो मैंने यहाँ पे शुरू में ही लिखा था pH स्केल. ओके, कंसेप्ट ऑफ pH और pH स्केल विच वाज गिवन बाय सोरेनसन इन 1909. तो pH स्केल
हम तो शुरू से यूज करते हैं फ्रॉम ज्युनियर KG टू नाव ज्युनियर कॉलेज स्केल यूज करते हैं. तर त्या स्केलवर बघा वेगळे स्केल तुम्हाला दिलेले असतात, मेजरमेंट्स दिलेले असतात. तसं या ठिकाणी काही स्केल आपण काढू शकतो का? द आंसर इज यस. तो आप इजीली वो स्केल निकाल सकते हैं. तो उस स्केल का मीनिंग क्या हो जाएगा? तो दोस्तों यहाँ पे अगर देखेंगे आप 7 अगर pH है तो सॉल्यूशन न्यूट्रल दिख रहा है आपको. अगर pH 7 से कम है तो एसिडिक है, तो pH 7 से ज़्यादा है तो आपका ये एसिडिक बेसिक सॉल्यूशन हो जाएगा. तो pH स्केल जो है इट वैरीज. नाउ कंसिडर दैट pH स्केल वैरीज फ्रॉम 0 to 14. तो ये बहुत इम्पॉर्टंट है दोस्तों आपके लिए. बघा महत्त्वाचा या ठिकाणी तुम्हाला सांगतो pH स्केल जी आहे ती व्हॅरी वेल फ्रॉम 0 to 14. समजा आपण या ठिकाणी त्याला ड्रॉ करायचं म्हटलं तर pH स्केल स्टार्ट फ्रॉम 0 एंड इट एंड्स विथ 14. ओके. और इसका मिड पॉइंट जो है वो आ जाएगा आपका 7. अगेन में बघा आता या ठिकाणी 0 to 14 मध्ये मिड पॉईंट 7 आहे. आपण जस्ट आता बघितलं वेन द pH इज 7 देन द सोल्युशन इज, जर 7 pH असेल तर ते सोल्युशन असतं तुमचं न्यूट्रल. इफ द pH इज लेस दॅन 7 देन हियर इन दिस रेंज द सोल्यूशन इज एसिडिक इन नेचर. एंड इफ द pH एक्सीड्स द 7, 7 से अगर ज़्यादा है तो उसे हम बोलेंगे बेसिक सोल्यूशन. बघा तुम्हाला समजलं pH वरून आपण ॲसिडिटी, बेसिसिटी किंवा न्यूट्रॅलिटी कशा पद्धतीने डिसाईड करणार मित्रांनो. बघा तुम्हाला म्हटलं मी देर इज अ स्ट्रॉंग रिलेशन बिटवीन pH अँड H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. आता जे तुम्हाला सांगतो ते खूप महत्त्वाचं. न्यूमरिकल्स तुम्हाला त्या कन्सेप्टचा यूज करून सॉल्व करायचे आहेत किंवा एंट्रान्समध्ये तुम्हाला त्या कन्सेप्टचा यूज करता येऊ शकतो. कारण की आपण आत्ताच म्हटलं की pH इज नथिंग बट द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस्ट ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला एक्सप्रेस करायचं असेल तर तुम्हाला pHचा कन्सेप्ट यूज करावा लागतो किंवा pHचा कन्सेप्ट आपण यूज करू शकतो. बरोबर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी pHचा कन्सेप्ट यूज करून H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन कसं कॅल्क्युलेट करणार किंवा pH स्केल तुम्हाला दिलेली आहे तर H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही कशा पद्धतीने सांगणार. इकडे लक्ष द्या बघा. बघा pH 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 8 9 10 11 12 13 and 14. हे झालं तुमचं pH स्केल. बरोबर आहे. दिस इज दी pH of the solution which varies from 0 to 14. बघा मित्रांनो 0 पासून तर 14 पर्यंत pH व्हॅरी होते. मग जसं pH व्हॅरी होईल तसं त्याच्यातलं H+ आयन कॉन्सन्ट्रेशन पण व्हॅरी होणार. बरोबर आहे. मग कशा पद्धतीने व्हॅरी होईल? मग तुम्हाला pH दिली असेल तर त्याचं H+ आयन कॉन्सन्ट्रेशन काय, H+ आयन कॉन्सन्ट्रेशन दिलं असेल तर pH काय, हे सहज तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आत्ताच तुम्हाला म्हटलं मी की जर न्यूट्रल सोल्युशन असेल तर त्यावेळेस H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन असतं 10⁻⁻7 मोल्स पर dm³. बरोबर आहे. किंवा आत्ताच आपण इकडे इक्वेशन तुमच्या समोर आहे बघा मित्रांनो. हे इक्वेशन तुमच्या समोर दिसतं तुम्हाला. H+ आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय 10⁻⁻of pH. बघा आता pH 7 आहे. लक्ष द्या. pH 7 जर असेल, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. pH 7 असेल तर H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय, इथं लिहितोय मी आता त्याला. व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. pH 7 असेल तर फक्त काय करायचं तुम्हाला 10⁻pH म्हटलं आपण 10⁻pH. pH जर 7 असेल तर कॉन्सन्ट्रेशन 7 pH ला 10⁻7. एवढं सोपं आहे. मग pH जर 1 असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन 10⁻1. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन 10⁻2 -3 -4 -5 -6. लक्ष द्या व्यस्त. तसंच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन 10⁻8 10⁻9 10⁻10 10⁻11 10⁻12 10⁻13 अँड 10⁻14. प्रत्येक pHचं
कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे. प्रत्येक पी एचसाठी H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल. फक्त कोणाचं दिले नाही मित्रांनो या ठिकाणी, 0 pHचं. मग 0 pHचं पण तेच लिहायचं जे आपण यांचं लिहिलं आहे. काय केलं फक्त आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन काढताना 10 ती जी pH असेल ती 1 to 14 फक्त मायनसमध्ये. मग इथं पण 10⁻⁻ काय pH 0, 10⁻⁻0. मग 10⁻⁻0 असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁻0 असेल तर काय घेणार, दिस इज युअर 1. बरोबर आहे. 10⁻0 म्हणजे काय, 0 तर काही मायनस नसतोच. बरोबर आहे. 10⁻0 दॅट इज इक्वल टू 1. तर बघा H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन 1, 0 pHसाठी. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁻1. कॉन्सन्ट्रेशन हळूहळू कमी होत आहे कारण की 1 मोठा आहे कोणापेक्षा, 10⁻⁻1 पेक्षा. लक्षात येतं आहे का. 10⁻2, 10⁻3 म्हणजे हा तुमचा 10⁻1 0.1 होऊन जाईल डायरेक्ट. हळूहळू ते कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे. जसं जसं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाईल ॲज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन, कॉन्सन्ट्रेशन कोणाचं म्हटलं आपण, H प्लस, ॲज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन डिक्रीजेस pH इन्क्रीजेस. सर्वात कमी कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे, जेव्हा pH 14 असेल. 1 डिवायडेड बाय 10⁻14 म्हणजे 0.000000001 14 वेळेस 14 टाइम्स. दिस इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन फॉर pH 14. इथं काय, इट्स जस्ट 1. सर्वात जास्त कॉन्सन्ट्रेशन H प्लस आयनचं इथं आहे जेव्हा pH तुमची 0 असेल. स्ट्रॉंगली ॲसिडिक सोल्युशन. म्हणजे थोडक्यात जर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत गेलं तर ॲसिडिटी कमी कमी होते. pH वाढणे म्हणजे काय, ॲसिडिटी कमी होणे. ॲसिडिटी कमी होईल, इकडे ॲसिडिटी 0, इथं तर न्यूट्रल होऊन जाईल आणि पुढे बेसिक नेचर त्याचं वाढेल, बेसिसिटी वाढेल. गॅस्ट्रिक ज्यूसची pH स्ट्रॉंगली ॲसिडिक असते. पहिल्या 2-3 याच्यामध्येच असते ती, 2पेक्षाच कमी समजून घ्या, स्ट्रॉंगली ॲसिडिक आहे. पण तुमचं ब्लड जे आहे, ब्लडची pH तुमची अल्कलाईन आहे. कशाला हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर या ठिकाणी झालं pH स्केलचा यूज. तुम्ही सोल्युशनचं नेचर कसं आयडेंटिफाय करणार, ॲसिडिक, बेसिक और न्यूट्रल. किंवा H प्लस आयन तुम्हाला H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे 10⁻⁴, काय सांगणार, pH 4 आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन 10⁻11 pH 11. ओके. तर ह्या पद्धतीने तुम्हाला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन दिलं असेल तर pH सांगता आले पाहिजे. pH दिली असेल तर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन सांगता आलं पाहिजे. एवढं सिम्पल आहे. सहज ह्या स्केलचा यूज करून तुम्ही ते सांगू शकतात. तर मित्रांनो हे झालं तुमचं pH स्केल, आयोनायझेशन ऑफ वॉटर, आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. लक्षात आलं. इथं आज आपण थांबणार. याच्यावर आधारित न्यूमरिकल्स उद्याच्या लेक्चरला आपण घेणार. परत उद्या काय करणार, मग व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदर रेडी राहायचं वही पेन घेऊन, कारण की जे न्यूमरिकल्स आपण सॉल्व करून घेणार ते तुम्हाला लिहून घ्यायचे. न्यूमरिकल्सच्या कुठल्याही प्रकारच्या नोट्स तुम्हाला देणार नाही. लक्षात आलं. डायरेक्ट जे सॉल्व केले असतील बोर्डवर ते तुम्हाला लिहायचे आहे, जसं मागच्या ह्याच्याला पण तुम्हाला सांगितलं होतं मी. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. रिवाईज करा, रिपीटेडली व्हिडिओ बघा. ओके. आज आपण या ठिकाणी थांबतो आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी ते सबस्क्राईब करा. DSP केमिस्ट्री स्टडी सेंटर. अँड फायनली प्लीज 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 स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू. बाय.